शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी करिता शासनाने निधी वितरित केलेला आहे, त्याबाबतचा जीआर सुद्धा आता आलेला आहे। तर या शासन निर्णयाचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओज करिता आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 30 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। तर आता या शासन निर्णयानुसार नेमके कोणते शेतकरी पात्र आहेत ते पाहूयात। राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत याआधी 52,562 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे। तर लक्षात असू द्या मित्रांनो, जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे। तर यासाठी मित्रांनो आता या योजनेकरिता सन 2023-24 साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या 379.99 लाख इतक्या निधीपैकी एकूण 114 लाख रुपये, फक्त एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच राज्यातील जे जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकरी आहे त्यांच्या पीक कर्ज माफ करण्याकरिता हा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। तर या शासन निर्णयाची PDF लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करून वाचू शकता। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।